मग हा सरेंडर झाला की दुसऱ्या दिवशी ते आरोपी पकडले जातात किंवा येतात. असं हे काय लॉजिक आहे मला कळत नाही. एक आरोपी जो या सगळ्या प्रकरणात इतके दिवस उलटले, अजूनही पोलिसांना सापडत नाही, सीआयडीला सापडत नाही, नाही याला सुद्धा पळून जाण्यासाठी कुणी मदत करतंय आणि याला कशामुळे हा सापडत नाही हे सुद्धा बघणं काळाची गरज आहे. हा आरोपी सुद्धा लवकरात लवकर सापडला पाहिजे. बघा घटनाक्रम बघा तुम्ही, पहिल्या दिवशी 2 सापडतात लगेच आणि ते की त्यांचा काय साईड हिरो येते आणि त्याच्यानंतरचा दुसरा विषय जर करायचा झाला तर तुम्हाला सांगतो तिसरा आरोपी सुद्धा त्यांनी पुण्यातून उचलला. मी पहिल्या बाईट मध्ये सांगितलेलं की यांचं कनेक्शन पुणे आहे काय बघा, पुण्यातून उचलला. चौथा आरोपी जे आहे ती खंडणी त्यावेळेस खंडणी आणि मर्डर मध्ये होता, तो चौथा आरोपी सुद्धा पकडला गेला आणि मग परत पुन्हा 5वा आरोपी आणि 6वा आरोपी एकत्र पकडले आणि ते दोन्ही पुण्यातून उचलले. त्याच्यानंतर 7वा आरोपी सुद्धा ज्यांनी काही टीप दिली म्हणून परत नंतर आरोपपत्र दाखल करून त्याला केलं, तो पण नंतर पकडला गेला. पण या सर्व प्रक्रियेमध्ये ह्या सरेंडर झाला हा बी पुण्यातच. मग हा सरेंडर झाला की दुसऱ्या दिवशी ते आरोपी पकडले जातात किंवा येतात. असं हे काय लॉजिक आहे मला कळत नाही. ठीक आहे आता ते झालं, पण हा आरोपी सुद्धा आणखी मला असं वाटतंय की हा आरोपी पोलीस यंत्रणा बाहेर कुठंतरी तपासती, पण पोलीस यंत्रणेने हा आरोपी इथं कुठं डोंगरात बिंगरात आहे का याचा सुद्धा तपास बघितलेला पाहिजे. आणि मला वाटतं की पोलीस यंत्रणेनं जर तसं काळजीपूर्वक बघितलं तर ते कळेल.